आज पूरे राज्य में पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की जयंती मनाई जा रही है। राज्य भर में आयोजित कई कार्यक्रमों के माध्यम से अहिल्याबाई को याद किया गया। इसी कड़ी में अहमदनगर में भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया। पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर की 299वीं जयंती पर अहमदनगर के अहिल्यानगर में भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया। जिले के नाम बदलने के बाद पहली बार इस शोभा यात्रा में समाज के लोगों के साथ नागरिकों ने बड़ी संख्या में हिस्सा लिया। शोभा यात्रा में शामिल आदिवासियों द्वारा प्रस्तुत नृत्य ने सभी का ध्यान अपनी ओर आकर्षित किया। शहर के उपनगरों से होते हुए शोभा यात्रा का समापन मुख्य शहर में किया गया। आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे। आज आपण पाहता विविध प्रकारचे कलाकार हे आदिवासी ग्रुप असेल, कोळी असेल, असे विविध 6-7 प्रकारचे नृत्य आणि मिरवणुकीच्या मार्गाने आपण नगर शहरामधनं ही भव्य दिव्य अशी मिरवणूक काढत आहोत। आणि एक अहिल्यादेवींचं जे आपल्या समाजासाठी कार्य आहे, त्यांनी जे आपल्याला चांगलं कार्य करून दिलंय, त्याचं एक आज नगरला अभिमान मानावा असं कार्य आपण नगर शहरामध्ये करत आहोत। नगर शहराला जे अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलेलं आहे, त्याचा उत्साह समाजामध्ये असेल, इतर सर्वांमध्ये असेल, अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे। यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत आणि मी अहिल्यादेवींना नमन करून सर्व नगरवासियांना सुद्धा आज अहिल्यादेवींच्या याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती उत्सव हा नगर शहरामध्ये साजरा झालेला आहे। सकाळीच 7 वाजताच एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक आणि प्रोफेसर कॉलनी चौक ते TV सेंटरपर्यंत ही शोभायात्रा सकाळी सुरुवात झाली आणि अत्यंत एक वेगळेपण या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। अगदी मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी सगळे सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या। एक वेगळं आदिवासी प्रकारचं नृत्य हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळालं आणि निश्चितच एक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी ही मिरवणूक होती। आणि आज तर खरं तर आपलं आता पहिलं पाऊल हे अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं या जिल्ह्याचं होत आहे। ते महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी देखील दिली आहे आणि निश्चितच एक त्याला आता 4 जूननंतर देशामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला एक मंजुरी मिळणं देखील आता अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर निश्चित अधिकृतरित्या हे आपल्याला नावलौकिक आपल्या देखील शहराचं आणि जिल्ह्याचं अहिल्यादेवींच्या नावानं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि म्हणून हे सगळं होत असताना, विषय पुढे जात असताना आज खरं तर अहिल्यादेवींचं कार्य हे खरं तर आपल्या सर्वांना एक अभिमान असला पाहिजे की आज त्यांचं कार्य आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीतून सुरू झालं आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये त्यांचं एक नावलौकिक आज त्यांच्या कार्यातून आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। आणि त्यांचं कार्य आज फक्त म्हणजे पुरुषांकरताच नाही तर महिलांनी विशेषतः खरं तर याचं पाहिलं पाहिजे कशा प्रकारे अहिल्यादेवींनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांच्या कामाचा एक ठसा आज उमटवला आणि या त्या कार्याला आज खरं तर 299 वर्ष होऊन देखील एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येकाने त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये खरं तर काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। नागपुर समय, गली से दिल्ली तक।